समाजाची हक्काची तरुणी होती, त्या पद्धतीने कोणी यापुढे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होता कामा नये। ही शपथ या निमित्ताने तुम्ही घ्यावी एवढी विनंती मी तुम्हाला या निमित्ताने करतोय। काय चिंता करू नका, आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत एवढाच विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय भीम, जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र। पण तुम्ही आपल्या पद्धतीने जागृत राहा, आपली भीती निर्माण करा। कोणीही आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याचे डोळे जागेवर राहता कामा नये एवढी दहशत समाजाने तयार केली। माझ्या बहिणीच्या शरीरावर त्याच्यापेक्षाही दुप्पट वार त्याच्या शरीरावर होतील एवढा शब्द तुम्हाला हातात घेणारे लोक नाही। पण आमच्या माता भगिनींच्या पर्यंत पोहोचण्याची कोण हिंमत करेल तर त्या भडव्यांना जिवंत न ठेवण्याचा पण आमच्या धर्मामध्ये सांगून ठेवलेला आहे। असो सरकार असो हे आमच्या हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे। कोणीही तुमच्याकडे वाकड्या नजरेने डिपार्टमेंट मधून पाहणार नाही हा शब्द निश्चित राहण्याची मला आजच्या हिंदू समाजाची ताकद तुम्ही फक्त चौक बघून ठेवा, या भडव्याला तिथे आणण्याची जबाबदारी आपल्याला किती वाटलं आपल्याला किती वाटलं तर हे आपलं तरी आपलं हे जिहादी आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मानत नाही। ते शरिया कायदाच मानतात। त्यांच्या कुराणमध्ये महिलेचं काय महत्व आहे जरा पानं फिरकून बघा आणि मग बघा हे लोकांची ही नाटकं का चालली आहे। मी उल्वा वासियांचा खऱ्या मनापासून अभिनंदन करेन। निर्णय घेतलाय त्या लोकांनी जे न्याय व्यवहार करायचा या जिहाद्यांबरोबर। माझ्या उपवासाला पण सांगेन बस करा आता यांच्यावर व्यवहार। हे लोकांना जोपर्यंत तुम्ही भीक मागायला लावत नाही ना तोपर्यंत यांची ही नाटकं बंद होणार नाही, लक्षात ठेवा। आपल्या भगिनींना अशा पद्धतीने फसवायचं आणि अशा पद्धतीचं त्यांचं आयुष्य संपवायचं। पण त्यांचे कोणी भडवे अगर या गर्दीमध्ये उभे असतील तर त्यांनी हेही लक्षात ठेवावं की हा विषय इथपर्यंत संपणार नाही। हा विषय इथपर्यंत संपणार नाही। तुमको चुन चुन के मारेंगे। तेव्हा कोण येणार नाही मस्जिदीतून तुम्हाला मला वाचवण्यासाठी। त्यांच्या मस्जिद कोणा मस्जिद ही जी काय हिंमत जी दाखवली आहे आमच्या हिंदू समाजाला जे आव्हान देण्याचा जो प्रयत्न केलाय यापुढे ह्याचा बदला आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ हा शब्द ह्या तुम्हाला प्रत्येकाला मी देऊन दाखवाय। तिच्या आई वडिलांना पण शब्द दिलाय, तिच्या आई वडिलांना पण शब्द दिलाय की तुम्ही चिंता करू नका। की जसे माझ्या या बहिणीचे व्हिडिओ आणि फोटो सगळीकडे फिरतायत ना तसे ते भडव्याचे पण फोटो आम्ही तुमच्या समोर भेटेल।
रस्त्यावर तेच होणार. पोलीस खात्याला जे काय करायचंय ते करून दे. जो कायदा लावायचा ते लावून दे. जी शिक्षा द्यायची ते देऊन दे. ज्या दिवशी तो शिक्षा संपून बाहेर येईल त्यानंतर जास्त काळ जिवंत राहणार नाही. आपल्या स्वतःसाठी अगर उभं राहिलो नाही तर हे जिहादी उद्या घरातली मंदिरं पण उचलून घेऊन जातील. एक लक्षात ठेवा. मी काही इथे नुसतं साधवण करण्यासाठी आणि पोलिसांना भेटून फोटो आणि मीडियामध्ये करण्यासाठी आलेलो नाही. मी आपल्या सगळ्यांना हे आवर्जून मला सांगायचं आहे. पोलीस खातं म्हणून सरकार म्हणून जे काय करायचंय जी काय शिक्षा द्यायची आहे ते देणारच. पण ही काय नुसतं एखाद्या दाऊद शेख पुरता विषय नाहीये. हा आपल्या हिंदू समाजाला आपल्या धर्माला संपवण्याचा एक फार मोठा कट आहे. लक्षात ठेवा. 2047 पर्यंत 2047 पर्यंत या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचा निर्धार या जिहाद्यांनी केलेला आहे. आणि त्यासाठी हिंदूंची जनसंख्या कमी कशी करायची तर त्याचा एकमेव मार्ग आहे लव जिहाद. आणि आंबेडकर समाजाची यशस्वी तिचं नाव अगर यास्मीन असतं तर आता हे पुरण पेटलं असतं आतापर्यंत. सगळं काय अमित सहन करायचं हे काय कुठे लिहिलेलं नाही. सर्व धर्म समभावचा ठेका फक्त अमित घेतलेला नाही. बोलण्यापेक्षा ज्या गोष्टी कराल त्याविषयी माने. बघा ते कोर्टाचे विषय आहेत. तुम्हाला ही माता भगिनी ही जी भगिनी आमची वारली ते मोठं वाटत नाहीये का? मोठं वाटत नाही तर तुम्ही सांगा. मी त्याबद्दल नाही बोलत. तुम्ही दुसरं एक स्टेटमेंट खूप महत्वाचं केलेलं आहे की हिंदूंनी जनजागृती किंवा हिंदूने पेटून उभं राहिलं पाहिजे. स्वतःचा धाक जनजागृती विगृती ते सगळे लेक्चरचे शब्द मी देणार नाही. मी त्याच्यातला नाही. हिंदूंनी आपला धाक आणि दरारा निर्माण करायलाच पाहिजे. उद्या अगर हीच यास्मीन असती ना तुमचा उरण पेटून टाकलं असतं. तोपर्यंत पोलिसांवर हल्ले झाले असते. आज धारावीमध्ये काय झालं? आमच्या विश्व हिंदू परिषदच्या एका कार्यकर्त्याचा खून झाला. त्याच्या ज्या अंत्ययात्रा होती त्याच्यावर दगडफेक झाली आणि पोलिसांवर दगडफेक झालेली आहे. पोलिसांवर विचारा पाहिजे आपल्या तिकडच्या प्रतिनिधींना. म्हणजे ह्यांची आता एवढी हिंमत झाली आहे की आमच्या पोलिसांवर पण दगड मारतायत. हे पोलिसांचे होणार नाही, आमचे होणार. हे धर्माच्या शिवाय कोणाचाच विचार करत नसतील तर हिंदू म्हणून आम्ही पण आमच्या धर्माचा विचार करणार आहोत की नाही? आम्ही नुसतं बाकी सगळ्या विषयावर बोंबलत बसतो, एक दुसऱ्यावर राजकारण करत बसतो. पण धर्माच्या दृष्टिकोनातून ज्या दिवशी हिंदू विचार करेल ना या जिहाद्यांना घराच्या बाहेर निघण्याची हिंमत होणार नाही. तुम्हाला सांगतो. कायदा सुव्यवस्था हातात घेतात. तुम्ही एकंदरीत पाहायला गेला तर कायदा सुव्यवस्था हातात घेतात. या परिसरामध्ये अशा प्रकारच्या घटना यापूर्वी कधीही घडल्या नव्हत्या. घटना घडतात त्यामुळे समाज डिस्टर्ब होतो. त्या ठिकाणी भेट घेतलेली आहे. त्याच शक्तींना ठेचण्यासाठी आज आम्ही इथे सगळे जमा झालेले आहेत. आज ही यशस्वी नसून यास्मीन असते ना तर एकही हिंदू इथे जिवंत राहिला नसता. आज आम्ही जे काही पोलीस खातं करताय, जे काय आमचे गृह मंत्रालय करताय, आमचा त्याच्यावर विश्वास आहे. मला विश्वास आज जसं त्याला कर्नाटक करून त्याला पकडून इथे आणतायत योग्य शिक्षा भेटेल तो विषय नाही. पण आमची इच्छा आहे की ही प्रवृत्ती ठेचली पाहिजे. या जिहादी मानसिकतेला कसं संपवता येईल त्यासाठी जी शक्ती उभी करायला लागेल ती सगळी शक्ती आम्ही उभी करणार. फक्त सगळ्याच गोष्टी कॅमेऱ्यासमोर बोलू शकत नाही. पण ज्या ज्या लोकांनी त्या दाऊद शेखला मदत केली त्यांची सगळ्यांची नावं आमच्याकडे आहेत.
तो कोणाच्या संपर्कात होता, त्याला कोणी ताकद दिली, त्याला कोणी हिंमत दिली, ही सगळी नावं आमच्याकडे आहेत. हा नुसतं दाऊद शेख पर्यंत थांबणारा विषय नाही, त्याच्या मागची जी शक्ती आहे त्याच्यापर्यंत पण आम्ही पोहोचू आणि त्यांना संपवण्याशिवाय आम्ही गप्प बसणार आहे. कारण का तो पैसा जिहादी ऍक्टिव्हिटीसाठी वापरला जातो, अतिरेकी ऍक्टिव्हिटी वापरला जातो, तो हिंदू समाजाच्या विरुद्ध वापरला जातो. म्हणून त्यांच्यावर व्यवहार बंद करण्यात एकमेव मार्ग आहे. तिकडे म्हात्रेला भेटणार नवी मुंबईत लक्षात घ्या, बाहेरची लोक तिला शिक्षा होणारच ना. आम्ही कुठे काय नाही बोलतोय, आम्ही नाही बोलतोय का? पण इथे जी घटना घडली आहे, जी क्रूर हत्या घडली आहे ना, त्याबद्दल मी इथे बोलायला आलेलो आहे. तिथे जेव्हा बोलीन तिथे बोलीन, त्या हिशोबाने मी कुठे नाही बोलतोय. आमच्या पोलिसांना बळ घेण्याची गरज आहे, आमच्या पोलिसांकडून बळ घेण्याची गरज आहे. कधी त्यांना 5-10 मिनिटाची मुभा द्या, असे सगळे जिहादी ना 5 मिनिटात साफ करून टाकतील. इथे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की पोलिसांचं बळ कमी पडतंय. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांचे शिपाई, पोलीस कर्मचारी असोत कमी पडतात, त्याच्यामुळे अनेक ठिकाणी गस्त होत नाहीये. या संदर्भामध्ये तुम्ही काय करणार? अशा काही मागण्या असतील तर गृहमंत्री पूर्ण करतील, तुम्ही द्या त्या मागण्या, पूर्ण करू. पण ही परिस्थिती आजची वेगळी आहे. कुठले प्रश्न कुठले विचारावे आपल्याला माहिती बसलं पाहिजे. पोलिसांचं कौतुक आहे मला, अतिशय कौतुक. कारण का शेवटी खातं आमच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे, हे काय अनिल देशमुखचं खातं नाही आहे. इथे काय तो काय असं मुळमुळ काम होणार नाही. इथे व्यवस्थित त्याला जी शिक्षा द्यायची आहे खटला फास्ट ट्रॅक कोर्टात आला असं होणार. हो, तुम्ही बघत राहा तुमच्या अपेक्षेप्रमाणे. माझी इच्छा आहे की तो कुठे ना कुठेतरी बाहेर यावा, कारण मी जेलच्या बाहेर मी उभा आहे पाय काढून ठेवण्यासाठी त्याचे. पोलिसांना काही बळ देण्यासाठी हे लेक्चर देणार त्या लोकांनी आमच्या मुलींना मारायचं, त्या लोकांनी आमच्या मुलींना वार करायचं, त्या लोकांनी आमच्या मुलींचे आयुष्य संपवायचं. आणि का तुम्ही असे स्टेटमेंट आम्ही बघत राहायचं? आम्ही त्यांची काय सत्यनारायणाची पूजा घालायची का? म्हणून ते अगर आपल्या धर्माच्या वाढवण्यासाठी आमची संख्या कमी करत असतील ना, तर आम्ही पण आमच्या धर्मासाठी विचार करून आता आम्ही पण ऍक्शन टू रिॲक्शन. नाहीतर विचाराची लढाई विचारांनी होईल आणि शस्त्राची लढाई शस्त्रांनी होईल. एक लक्षात घ्या. पण तुम्ही जरा माहिती घ्या, आपण पत्रकार आहात. गजवाई हिंद मध्ये हेच लिहिलेलं आहे. PFI पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते जेव्हा अटक केले पुण्यामध्ये, तेव्हा त्यांनी अधिकृत चार्जशीट मध्ये दिलेलं स्टेटमेंट आहे की गजवाई हिंदच्या अंतर्गत आम्हाला हा भारत राष्ट्र इस्लाम राष्ट्र बनवायचे आहे. त्यासाठी लँड जिहाद, लव्ह जिहाद, वक्फ बोर्ड असे सगळे प्रकार आम्ही वापरणार आणि हिंदूंची संख्या कमी करणार. दिशा सालेंचं प्रकरण आहे, चाकणकर म्हणतात सत्तेमध्ये असून सुद्धा कुठेही धार्मिक रंग देऊन कोण काय बोलतंय मला काय फरक पडत नाही. माझ्या आंबेडकरी समाजाची तरुण मुलीला अतिशय घाणेरड्या प्रकारे मारलाय. हेच स्टेटमेंट अगर मुसलमान समाजाची कोण मुलगी असती तर अशी स्टेटमेंट देण्याची वेळ तरी आली असती का? तुम्हाला इंटरव्ह्यू तर घ्यायला तरी संधी मिळाली असती का? तो माणसं तरी जिवंत तरी राहिली असती का? मग हे सगळे जे स्वातंत्र्य, हे सगळे जे संयम, हे हिंदू समाजाने दाखवायचं का? हे सगळे सल्ले आम्ही लोकांनी ऐकायचे का? म्हणून आता ऍक्शन मोडवर जाण्याची वेळ आली आहे. महिलांवर अशा प्रकारचे अत्याचार होतात, 70,000 महिलांवर मागच्या 2 वर्षामध्ये अत्याचार झाला, अशा प्रकारचा विरोधी पक्ष नेते या सरकारमध्ये त्याला लाज वाटली पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यकर्ता म्हणून नंबादास दानवे आहेत, ते विरोधी पक्ष म्हणून ते मूळ शिवसैनिक आहेत. बाळासाहेब आज असते तर बाळासाहेब अशा पद्धतीचे वक्तव्य आणि स्टेटमेंट देत राहिले असते का? हिंमत झाली नसती हिरवे झेंडे फडकवण्याची उरणमध्ये. म्हणून जे काय अशा पद्धतीची स्टेटमेंट देत आहेत, राजकारण करू पाहतायत. हा धार्मिक विषय आहे, धर्माच्या विरोधात आहे. हा लव जिहादचा विषय आहे. 2047 पर्यंत आमच्या राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे. त्यासाठी हिंदूंची लोकसंख्या कमी करायची आहे. अशाच पद्धतीने लव जिहादच्या निमित्ताने आमच्या मुलींना, माता भगिनींना टार्गेट करून हिंदू समाज जो 89% आज देशामध्ये आहे त्याचा टक्का कमी करायचा आहे.
जेणेकरून उद्या इस्लाम राष्ट्र जाहीर करण्यासाठी हे सगळे मोकळे. हे खूप मोठं स्टेटमेंट आहे तुमचं की 2047 पर्यंत शक्ती कायदा आता त्याच्यामध्ये आणखी स्ट्रॉंग होणं अत्यंत गरजेचं आहे. कायदा कडक करण्याची गरज आहे. त्यासाठीच आम्ही धर्मांतर विरोधी कायदा मागतोय. त्यासाठी आम्ही महिला सुरक्षा कायदा अजून कडक करण्याच्या दृष्टिकोनातून आमचं सरकार काम करत आहे. पण हिंदू समाज म्हणून जोपर्यंत आपण जागृत राहणार नाही, आज जसं वारंवार बोलतोय, हीच अगर मुसलमान समाजाची मुलगी असती तर अशा पद्धतीचे निवेदन आणि अशा गाठी भेटी करेपर्यंत कोण थांबलं असतं का? तुमचं उरण पेटून टाकलं असतं. म्हणून माझं म्हणणं आहे, हिंदू समाजाने पण ह्या पद्धतीने जागृत राहून आपली ताकद, आपलं वचक, आपल्याबद्दलची भीती निर्माण करणं आज काळाची गरज आहे. आणि त्यासाठी मी आज इथं आलेलो आहे. कुटुंबाला साथवण देणं एक भाग, पण इकडच्या उरण उलव्याचा जो हिंदू समाज आहे त्यांनी या घटनेची दखल घेऊन यापुढे आपल्या समाजाला कोणी वाकड्या नजरेने पाहता कामा नये, एवढी हिंमत आणि एवढा दरारा आणि एवढी भीती आमच्या हिंदू समाजाने तयार करावी, या दृष्टिकोनातून मी इथे आलेलो आहे. घटना आहे आणि या परिसरामध्ये अशा प्रकारच्या घटना यापूर्वी कधीही घडल्या नव्हत्या. मात्र अशा प्रकारच्या घटना घडतात त्यामुळे समाज पूर्णपणे डिस्टर्ब होतो. त्या ठिकाणी भेट घेतलेली आहे. काय त्या शक्तींना ठेचण्यासाठी आज आम्ही इथे सगळे जमा झालेलो आहे. आज ही यशस्वी नसून यास्मी नसते ना, ते एकही हिंदू इथे जिवंत राहिला नसता. आज आम्ही जे काही पोलीस खातं करताय, जे काय आमचे गृह मंत्रालय करते, आमचा त्याच्यावर विश्वास आहे. मला विश्वास, आज जसं त्याला कर्नाटकवरून त्याला पकडून इथे आणताय, योग्य शिक्षा भेटेल तो विषय नाही. पण आमची इच्छा आहे की ही प्रवृत्ती ठेचली पाहिजे. या जिहादी मानसिकतेला कसं संपवता येईल, त्यासाठी जी शक्ती उभी करायला लागेल ती सगळी शक्ती आम्ही उभी करणार. फक्त सगळ्याच गोष्टी कॅमेऱ्यासमोर बोलू शकत नाही. पण ज्या लोकांनी त्या दाऊद शेखला मदत केली त्यांची सगळ्यांची नावं आमच्याकडे आहेत. तो कोणाच्या संपर्कात होता, त्याला कोणी ताकद दिली, त्याला कोणी हिंमत दिली, ही सगळी नावं आमच्याकडे आहेत. हा नुसता दाऊद शेख पर्यंत थांबणारा विषय नाही, त्याच्या मागची जी शक्ती आहे त्याच्यापर्यंत पण आम्ही पोहोचू आणि त्यांना संपवण्याशिवाय आम्ही गप्प बसणार आहे. बघा, ते कोर्टाचे विषय आहेत. तुम्हाला ही माता भगिनी, ही जी भगिनी आमची वारली, ते मोठं वाटत नाहीये का? मोठं वाटत नाही तर तुम्ही सांगा, मी त्याबद्दल नाही बोलत. तुम्ही दुसरं एक स्टेटमेंट खूप महत्वाचं केलेलं आहे की हिंदूंनी जनजागृती किंवा हिंदूने पेटून उभं राहिलं पाहिजे. स्वतःचा धाक, जनजागृती विगृती ते सगळे लेक्चरचे शब्द मी देणार नाही, मी त्याच्यातला नाही. हिंदूंनी आपला धाक आणि दरारा निर्माण करायलाच पाहिजे. उद्या अगर हीच यास्मी नसती ना, तुमच्या उरण पेटून टाकलं असतं, तोपर्यंत पोलिसांवर हल्ले झाले असते. आज धारावीमध्ये काय झालं, आमच्या विश्व हिंदू परिषदच्या एका कार्यकर्त्याचा खून झाला. त्याच्या ज्या अंत्ययात्रा होती त्याच्यावर दगडफेक झाली आणि पोलिसांवर दगडफेक झालेली आहे. पोलिसांवर विचारा पाहिजे आपल्या तिकडच्या प्रतिनिधींना. म्हणजे ह्यांची आता एवढी हिंमत झाली आहे की आमच्या पोलिसांवर पण दगड मारतायत. हे पोलिसांचे होणार नाही, आमचे होणार. हे धर्माच्या शिवाय कोणाचाच विचार करत नसतील तर हिंदू म्हणून आम्ही पण आमच्या धर्माचा विचार करणार आहोत की नाही? आम्ही नुसतं बाकी सगळ्या विषयावर बोंबलत बसतो, एक दुसऱ्यावर राजकारण करत बसतो. पण धर्माच्या दृष्टिकोनातून ज्या दिवशी हिंदू विचार करेल ना, या जिहाद्यांना घराच्या बाहेर निघण्याची हिंमत होणार नाही. तुम्हाला सांगतो, कायदा सुव्यवस्था हातात घेतात तुम्ही. एकंदरीत पाहायला गेलं तर कायदा सुव्यवस्था हातात घेतात.